सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत. आपण आलात बरेच दिवसात. अधिवेशनाच्या काळात मी पण 3 आठवडे नव्हतो. त्यातही नंतर श्रावण सुरू झालेला आहे. सर्वांना श्रावणाच्या शुभेच्छा. शुभेच्छा देत असताना श्रावण पाळा, उगाच हॉटेलात जाऊन पुरी भाजी खाऊ नका. आणि पुरी भाजी खाणं हे सुद्धा आता नाव ठेवायचं लक्षण झालं असं कळलं. माझ्या माहितीप्रमाणे या गावात पूर्वीपासून 4 पिढ्या तर बघतोय, सकाळची वसुंधराची पुरी भाजी, त्याच्याही आधी मानींची पुरी भाजी, अशा अनेक हॉटेलांच्या पुरी भाजी या फेमस आणि घरच्यापेक्षा हॉटेलात जाऊन जास्त टेस्टी असतात म्हणूनची सवय. बार्शीकरांची पुरी भाजी ही पारंपरिक नाश्त्याचं खाद्य. काही जणांना आता लाज वाटते ती खाणं म्हणजे सुद्धा. असो, अधिवेशनाच्या काळात पीक विम्याच्या बाबतीतले मी आमचे सहकारी भास्करराव जाधव ते माझ्या शेजारी बसलेले होते. नंबर माझा आला होता बोलण्यासाठी. त्यांनी मला विचारलं की तुम्ही किती वेळ बोलणार? मी 5 मिनिटं बोलणार. म्हणजे मला संधी द्या, मला 20 मिनिटं बोलायचं आहे. तर मी म्हणलं मग माझा मुद्दा तुम्हाला घ्यावा लागेल म्हणून मी त्यांना ते कागदावर लिहून दिलं आणि ते आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं भास्कररावांनी तो मुद्दा मांडला. वर विधान परिषदेत सुद्धा त्याच मुद्द्यावर तत्कालीन जे माणिकराव कोकाटे साहेबांकडे खातं होतं ते त्यांनी त्याच्यावर समर्पक उत्तर दिलं की 1000 कोटी रुपये विमा कंपनीचा हप्ता भरायचे राहिल्यामुळे ह्या उरलेल्या विमा कंपनीची नुकसान भरपाईचा 40% लोकांना आपल्या तालुक्यातले ते मिळालेलं नाही आहे. ते आम्ही लवकरात लवकर भरतो असं त्यांनी परिषदेत फ्लोअरवर सांगितलं. त्यानंतर मी औचित्याच्या मुद्द्यामध्ये भगवंताच्या पूजेसंबंधी बोललो की मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री आणि गोपीनाथराव मुंडे साहेब उपमुख्यमंत्री असताना पंढरपूरला कॅबिनेटची मीटिंग झाली आणि त्यावेळेस माझ्या विनंतीवरनं दोघाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाने भगवंत देवस्थान हे तीर्थक्षेत्र जाहीर केले. त्याच्यावर मला आमचे औसेकर महाराजांनी विचारलं होतं की तिथं तीर्थ नाहीये आणि तीर्थक्षेत्र कसं? म्हणजे नदी म्हणजे तीर्थ, असं तीर्थक्षेत्राची व्याख्या तुम्ही असेच शकता. मी म्हणलं गुप्त तीर्थक्षेत्र आहे, कारण आमची नदी वरून वाहत नाही, त्याची पातळातनं पुष्पावती ही वाहते. आणि अशा पद्धतीनं काही प्रश्नांची उकल, काही विविध खात्यावरच्या मागण्यासंदर्भात जी चर्चा होती त्याच्यावरही आपल्या सर्वसामान्यांचे, शेतकरी बांधवांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले. आणि हे सगळं करत असताना माझा नेहमीच दृष्टिकोन राहिलेला आहे की या तालुक्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न
मग ते सभागृहात असो किंवा समक्ष मुख्यमंत्री महोदय साहेब, उपमुख्यमंत्री दोन्ही यांच्याकडेही मी जे महत्वाचे प्रश्न आहेत, नवीन एक 220 केव्हीचं सबस्टेशन व्हावं म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी फडणवीस साहेबांना भेटलो आणि त्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन तो प्रश्न सुद्धा मार्गी लावलेला आहे. हेही मला आवर्जून आपल्याला सांगावं असं वाटतं. मुख्यमंत्र्यांना भेटलो, सांगितलं, अनेक वेळा मी भेटतो, सभागृह चालू असताना भेटतो, उपमुख्यमंत्र्यांना भेटतो, मंत्र्यांना भेटतो, पण मला त्याचा गवगवा करण्याची सवय नाही आणि कुणाच्या व्यक्तिगत तक्रारी करण्यासाठी मी कधी भेटत नाही. मी भेटतो ते तालुक्याचे प्रश्न मांडण्यासाठी जास्तीत जास्त भेटतो आणि सभागृहात सुद्धा आवाज उठवतो, तो सुद्धा व्यक्तिगत प्रश्न नव्हे तर तालुक्याचे प्रश्न मांडण्यासाठी. परवा साम टीव्हीवर इथं विद्वान माझ्या आमदाराची मुलाखत बघितली आणि आश्चर्य वाटलं. मी हायकोर्टात जाणार आहे, मी अमक्यात जाणार आहे, इथं कुणी कुणाला अडवलंय का म्हणून? हायकोर्टाचा काय स्टे आहे का तुम्ही येऊ नका, तुम्ही या? प्रत्येक वेळेस मी सहकार मंत्र्याकडे जातो, जा ना बाबा, तुम्हाला कुणी अडवलंय कुणाकडे जायला? आमच्याकडे सुद्धा भरपूर मटेरियल आम्ही पण गोळा करून बसलोय तुमचं. आम्ही मुख्यमंत्र्याकडे जाणार आहे, उपमुख्यमंत्र्याकडे जाणार आहे, आम्ही पण हायकोर्टात जाणार आहे, सगळीकडे जाणार आहे. त्यामुळे तशी चिंता करायचं काही कारण नाही की तुम्हाला एकट्यालाच फक्त हायकोर्ट उघड आहे किंवा मुख्यमंत्र्याचं दार उघड आहे किंवा उपमुख्यमंत्र्याचं दार उघड आहे, सगळ्यासाठी असतं. त्यामुळं बोलता बोलता त्यांनी एक 14 वर्षापूर्वीचा आर्यन शुगरचा संबंध नसलेला काढला आणि त्याच्यामध्ये केव्हा तर विधानसभेचा झालेला पराभव पचवता आला नाही म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून गुन्हा दाखल करायला लावला. ही चौकशी चालू आहे. आरोप काय तर जी साखर त्यावेळेस निर्माण झाली ती विकली आणि त्याचे पैसे भरले नाही. सगळ्याच्या तिथं बँकेत रकमा कुठल्या खात्यात, एकच खातं असतं त्यांचं, स्टेट बँक ऑफ इंडिया, आणि त्याच्यावर त्या संस्थेनं साखर कारखाने कुठलाही असलं तरी त्यांनी त्या एकाच खात्यात रकमा भरायच्या असतात. मग बँक त्यांच्या सोयीनं घेत असते. जेवढी साखर विकली तेवढी रक्कम भरलेली आहे याचे पुरावे आमच्याकडे पण आहेत आणि बँकेकडे पण आहे. आणि आज 14 वर्ष दरवर्षी बँकेचं ऑडिट होत असतं आणि एखाद्या युनिटनी जर साखर विकली आणि पैसे भरले नाही तर 14 वर्षात काही बँकेचा ऑडिटर झोपलेला नसतो. हे झोपेतून जागे झालेले नवीन ऑडिटर आपल्याला बघायला मिळत आहेत बिन डिग्रीचे. आणि त्यामुळं एक नेहमी खोटं बोलायची सवय लागली, खोटं वागण्याची सवय लागली. एक वेळ असाच 2004ला पट्टी बांधून कुठं लागलेलं नव्हतं, कोण जखमी झालेलं नाही, त्याचे व्हिडिओ होते, साक्षी झाल्या देवगाव मध्ये, आणि इथं आल्यावर ती पट्टी बांधली आणि पेपरला देऊन खोटं नाट्य दाखवून लोकांची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न झाला. तो एकदा झाला. दरवेळेस 99ला सुद्धा पडल्यानंतर
नाना आमचे साक्षीदार आहेत, लोकमतचे त्यावेळेस बातमीदार होते. केस केले, काळे आहे नाना काळे. कोर्टात केस, आज निकाल आहे, उद्या निकाल आहे. आता वर्तमानपत्राचं काम आहे, शेवटी जे सांगेल ते छापायचं, यांच्या पेपरमध्ये यायचं. बरेच जण मला विचारायचे, मी म्हणलं छापणारेही वकील नाहीत आणि छापायला सांगणारा पण वकील नाही. आणि तुम्ही जर एखाद्या वकिलाला विचारलं तर ते सांगेल की काय आहे काय नसतं, कशी केस चालत असते हायकोर्टाची. आणि शेवटी दूध का दूध पाणी का पाणी झालं. पण 4-4.5 वर्ष त्याच्यावर आशावादी राहून जगायला काय हरकत नाही या विचाराने त्यांनी काढले. असं दरवेळेस काही ना काही खोटं नाटक. मागच्या एका इलेक्शन मध्ये या आपण ते आता सगळे सर्रास काढून देतात, मतदार यादीतलं नाव नंबर कुठल्या केंद्रावर आहे. मागच्या ह्याच्यात त्या लॅपटॉपवाल्यांनाच त्यांचे लॅपटॉप फोडले, गावगावच्या लोकांना सांगून काही गावात केलं ते उद्योग आणि त्यांना मारहाण केली, त्यांचे लॅपटॉप फोडले. म्हणजे पराभव दिसत असल्यामुळंच हा उद्योग करायचा आणि दुसरीकडे लक्ष त्याचं वळवण्याचा हा नेहमीचा खोटं नाटक करून या ग्रस्ताचा प्रयत्न असतो. बँक काय झोपली का? 14 वर्ष ऑडिट झालेलं बँकेचं आणि आम्ही आता ते इतक्या कोटीचा घोटाळा बघून घेतील ना. मी सहकार मंत्र्याकडे आज जा ना बाबा, कुणी अडवलंय? सहकार मंत्री मोकळं आहेत, तिथं येईल त्याची तक्रार घ्यायला मोकळे. हायकोर्टात आम्हालाही हायकोर्ट आहे, आम्ही हायकोर्टात गेलेलो असतो आणि जाणार पण आहोत. आणि जे खोटं नाटक करणार नाहीत त्यांच्या विरुद्ध पण आम्ही हायकोर्टात जाणारच आहोत. हेही या निमित्तानं आपल्याला तुमच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या माध्यमातून ज्यांना कुणाला पाहिजे त्यांना सांगायचे. शेवट एवढंच मला सांगायचंय की कांगावा करायचा, आक्रस्ताळेपणा करायचा आणि नाही ते संबंध संबंध जोडायचा हा प्रयत्न करण्याची पद्धत यांची फार पूर्वीपासून आहे. मी पण अनेक सुसंस्कृत विरोधक बघितले, किंबहुना एकमेव अपवाद सोडला तर सगळे माझे विरोधक राजकारणातले बरं का, हे सुसंस्कृत आहे. भले कमी शिकलेले असते पण खऱ्या अर्थानं ते सुशिक्षित आहे. असे अनेक जण मी पाहिले. पण 2 नंबरचे धंदे करून दुसऱ्यावर आरोप करायचा आणि स्वतः मात्र पती-पत्नीव्रता असल्यासारखं दाखवायचं. तुमचे मूळ उद्योग काय होते सगळ्या बार्शीकराला माहिती आहे. 3ऱ्या-4थ्या पिढीला हे माहीत झालेलं आहे की तुम्ही काय उद्योग करून पुढे आलेला आहात. तुम्ही काय टाटा बिर्लाच्या घरात जन्म घेतलेला नाही. तुम्ही काय काय उद्योग केले ही दरवेळेस मला सांगायला सुद्धा मला लाज वाटायला लागली. काय 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 केलं नाही. 24 लाल म्हणून कोण फेमस होतं? बार्शीतल्या पत्रकारांनी छापलेलं 24 लाल. कोण होता 24 लाल? धान्याचा काळा बाजार, मटका, जुगार, हातभट्टी काय केलं नाही तुम्ही आणि कुणावर आरोप करता? हे सगळं म्हणजे स्वतः बरबटलेले असताना मी पवित्र आहे म्हणून दुसऱ्यावर शिंतोडे उडवायचा प्रयत्न करणं हे निदान 2 वेळा आपण लोक प्रतिनिधित्व केलंय अशा व्यक्तीला तरी किमान शोभत नाही.
मी कसे का असताना पण या तालुक्याचे आमदार म्हणून 2 टर्म काम केलं. थोडं भान जागेवर ठेवून बोललं वागलं पाहिजे. बेभान झाल्यासारखा वागणं, बेताल वागणं ज्याला म्हणतो आपण, ते काही शोभा देत नाही. आणि इथून पुढे सांगतो की तुम्ही आता अशी जर भाषा वापरली तर मला सुद्धा त्या पातळीवर येऊन भाषा वापरता येते आणि मी वापरल्याशिवाय राहणार नाही, हे या निमित्तानं सांगतो. दरवेळेस आम्ही शांत आहोत म्हणजे आम्ही काय साधू संत नाहीये. आम्ही राजकारणात येतो. आम्ही त्या गावातच जन्म, गल्लीतलाच जन्म आहे आमचा. पण आम्हालाही सगळे प्रकार माहिती आहेत येतात. पण आपल्याला लोकांनी अनेक वेळा अनेक चांगल्या पदावर निवडून दिल्यामुळे कसं वागायचं असतं हे पूर्वसुरींच्या जे लोकप्रतिनिधी होऊन गेले या तालुक्यात, त्यांचे संस्कार, त्यांची वागणूक ते पाहता आपल्याला हे शोभा देणार नाही. म्हणून आम्ही जास्तीत जास्त त्या परंपरेप्रमाणे वागायचा प्रयत्न करतो. 100% जमतोय का नाही मला माहित नाही, मला पण करतोय. आणि त्यामुळे असा हा जो प्रकार चाललेला आहे. आणि आमच्याकडे नाही आहेत का, तुम्ही कशा पद्धतीनं मार्केट यार्डात कारभार केलाय सगळ्या बारशीला माहिती आहे. खाजगी बाजार समितीमध्ये कांदा अनुदानाचं काय केलंय, कसं त्याची विल्हेवाट लावली आहे, ती माहिती आमच्याकडे गोळा झाली. तुमचा जीएसटी आहे, तुमचे इन्कम टॅक्स कशा पद्धतीनं तुम्ही काय काय केलं याची माहिती आमच्याकडे. तुम्ही जाणार तसं आम्ही पण जाणारच आहे. आम्ही काही सोडणार नाही, आमच्याकडेही माहिती आहे भरपूर. त्यामुळं ज्या गावच्या पोरी त्याच गावच्या बाबळ्या असते ते लक्षात ठेवून प्रत्येकाने वागलं पाहिजे, एवढंच मला सांगायचं. साम टीव्हीला कोणतरी, मला वाटतं साम टीव्हीचे प्रतिनिधी आलते रोहित दादांच्या ह्याच्यावर विचारायला, ते राहिलं बाजूला, गाडी इकडंच घसरती नाही. यांनी काय केलंय आणि तुमचा संबंध नाही ना, तुमच्या मुलाचा संबंध नाही, मग झोंबायचं कारणच नाही ना. ज्याचा संबंध असेल त्याला रोहित दादाचं वाक्य झोंबेल. ज्याने कुणाची जागिरी गेली फुगिरी राहिली असं काहीतरी मी वाचलं. स्वतःकडे कशाला ओढून घ्यायचं, त्यांनी तर काय कुणाचं नाव घेऊन बोललेलं नाही. माझ्या मुलाचा संबंध नाही किंवा माझ्या अमक्या कुणाचा नाहीये. तुम्ही कोणाला कोण म्हणलंय का, कोणी आरोप तरी केलाय का, कंप्लेंट तरी आहे का तुमच्या मुलाचा संबंध आहे? शिष्टमंडळ भेटलं ते या पद्धतीनं जे कोणी गुंडगिरी करते त्याचा बंदोबस्त पोलीस स्टेशननी केला पाहिजे. हे पोलिसांना त्यांचं कर्तव्य बजावण्याची जाणीव देण्यासाठी शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटलं. तुम्हाला झोंबायचं काय कारण आहे उगाच त्याच्यावर लगे मुलाखत देणं, आमचं करणं. आणि तेच ते जुने म्हणजे एखाद्या त्या म्हण आहे आपली किंवा सवय असते कुणा जनावरात ती मी पाहिलेली आहे सवय. मला घोडे कुत्रे पाळायचा नाद असल्यामुळे मला माहिती आहे ते की बाबा हाडूक पुरायची सवय असते काही, आणि कर्मना गेले की परत ते काढायचं आणि ते चगळत बसायचं. आता ही राजकारणातली ही हाडकत तुम्ही किती दिवस चगळणार, तीच ते विषय परत 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 परत. आणि पण त्याच्यामुळं आम्हाला पण तसं करावं वाटायला लागलं की काय, असं वाटायला लागलं भीती की आपण सुद्धा याच्या नादाने असं बोलतो का काय. ही चुकीचं आहे. फक्त एवढेच इशारा देतो, आता जशा भाषेत तुम्ही बोला त्याच भाषेत त्याच पातळीला जाऊन उत्तर देण्यात येईल. द्यायचं तर काय कुणी कुणाला कारण नसतं.
आमचाही जन्म इथलाच आहे, एवढंच सांगायचं. हे सांगताना हा विषय, आणि मी विधानसभेत काही आपला लोकप्रतिनिधी म्हणून काय बोललो किंवा काय तिथं मंत्री महोदयांकडे वेगळा चंद्रकांत दादांकडे आम्ही तो विषय मांडला की जात पडताळणीचं सर्टिफिकेट असल्याशिवाय मुलांना प्रवेश नाही पदवी आणि पदव्युत्तर. त्याही बाबतीत निवेदन दिलंय, मेल केलेले आहे. त्याच्यानंतर त्या समाज कल्याणच्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो की खूप मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने हे गरजेचं आहे. त्यामुळे त्यांचंही तिथून आता कारवाई, मला वाटतं मिस्कर मॅडम आहेत अध्यक्ष, कदम पाटील सदस्य आहेत आणि जाधव नावाचे सचिव आहेत. त्यांचाही आता कामाचा वेग फुलफ्लेज असल्यामुळं ते चांगल्या प्रकारे वाढलेला आहे आणि अनेकांची विद्यार्थ्यांची सोय होत आहे. आपण आलात त्याबद्दल मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.